नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत गुरुवार कापूर उपाय कर्जमुक्तीसाठी कसा करायचा. चला तर चालू करूया. आजच्या धावपळीच्या आणि महागड्या जीवनशैलीत आर्थिक अडचणी जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतात. शिक्षण, व्यवसाय, घर, शेती किंवा अचानक उद्भवलेल्या गरजांमुळे कर्ज घ्यावे लागते. सुरुवातीला हे कर्ज सहज फेडता येईल असे वाटते, पण कालांतराने व्याज, उत्पन्नातील घट आणि अनपेक्षित खर्च यामुळे कर्जाचे ओझे वाढत जाते. अशा वेळी माणूस मानसिक तणाव, चिंता आणि अवस्थेत अडकतो. गुरुवारचा कापूर उपाय हा कर्जमुक्तीसाठी एक प्रभावी आणि श्रद्धेने केला जाणारा उपाय आहे. गुरुवारचे महत्त्व. गुरुवार हा दिवस देवगुरु बृहस्पतीचा मानला जातो. बृहस्पती ग्रह हा ध्यान, संपत्ती, धर्म, सौभाग्य, धैर्य आणि समृद्धीचा कारक आहे. कुंडलीत बृहस्पती कमजोर असल्यास आर्थिक अडचणी, कर्ज, नोकरीतील अडथळे आणि व्यवसायातील तोटे होतात असे मानले जाते. तर आपण म्हणूनच गुरुवारी केलेले उपाय हे बृहस्पती ग्रह मजबूत करतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात. कर्जमुक्तीसाठी गुरुवार हा अत्यंत शुभ दिवस समजला जातो. तर कापुराचे फायदे आपण जाणून घेऊया. नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि वातावरण शुद्ध करतो, ग्रहदोष शांत करतो आणि मानसिक शांती देतो. तर सकारात्मक ऊर्जा सुद्धा निर्माण करतो. धनसंबंधी अडथळे कमी करतो. यामुळे कर्जमुक्तीसाठी कापुराचा वापर विशेष आणि प्रभावी मानला जातो. त्यामुळे कापुराचा उपाय केलेला हा कधीही चांगला असतो. गुरुवारी कापूर उपाय हा कर्जमुक्तीसाठी विधी कसा करायचा आपण जाणून घेऊया. हा उपाय अत्यंत सोपा असून श्रद्धा, सातत्य आणि शुद्ध मनाने केल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतात असे अनेकांचे अनुभव सांगतात. आवश्यक साहित्य काय लागणार आहे ते आपण जाणून घेऊया. शुद्ध कापूर 2 तुकडे, पिवळा कापडा, हळद, पिवळी फुले, केळी किंवा गूळ, तुपाचा दिवा आणि देवगुरु बृहस्पती किंवा विष्णूची प्रतिमा. उपाय करण्याची योग्य वेळ आहे गुरुवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तात किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर. शक्य असल्यास दर गुरुवारी सलग 11 किंवा 16 गुरुवार हा उपाय नक्कीच करावा. स्वच्छ कपडे परिधान करावेत आणि पिवळे कपडे शुभ मानले जातात. गुरुवारी कापूर उपाय हा चरणशविधी. सकाळी स्नान करून पूजा करायची. पूजास्थळी स्वच्छता करा. देवासमोर पिवळा कपडा अंथरा आणि बृहस्पती, देव किंवा भगवान विष्णूची प्रतिमा ठेवा. तुपाचा दिवा लावावा आणि 2 कापुराचे तुकडे घ्या आणि थोडी हळद त्यावर लावा. कापूर पेटवून देवासमोर आरती करा. मनात आपल्या कर्जमुक्तीची प्रार्थना करा आणि खालील मंत्र किंवा प्रार्थना म्हणावी. कर्जमुक्तीसाठी हा मंत्र म्हणावा. ओम ब्रूम बृहस्पते नमः. हा मंत्र किमान 108 वेळा म्हणावा किंवा साधी प्रार्थना करावी. हे गुरुदेव, माझ्या आयुष्यातील सर्व आर्थिक अडचणी दूर करा, मला कर्जातून मुक्त करा आणि योग्य मार्ग दाखवा, अशी प्रार्थना करायची. उपायानंतर काय करावे तर पूजा झाल्यावर केळी किंवा गूळ देवाला अर्पण करावे, प्रसाद म्हणून द्यावा. कापूर पूर्ण जळेपर्यंत थांबावे, मन शांत ठेवावे. त्या दिवशी शक्य असल्यास गरजू व्यक्तीला अन्न किंवा पिवळ्या वस्तू दान कराव्यात आणि गोरगरिबांना मदत करावी. कर्जमुक्तीसाठी पूरक नियम आहे. फक्त उपाय करून उपयोग होत नाही, तर काही नियम आहेत पाळणे आवश्यक असते. खोटे बोलणे टाळा. आर्थिक व्यवहारात गुरुवारी मद्यपान करू नका आणि मांसाहार सुद्धा टाळा आणि वडीलधाऱ्यांचा मान ठेवा, सन्मान ठेवा, गुरुचा आदर करा. पिवळ्या वस्तूचा अपमान करू नका. दानधर्म करा क्षमतेनुसार. गुरुवार कापूर उपायामागील श्रद्धा व या उपायामागे मुख्य श्रद्धा अशी आहे की कापूर नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. गुरुवार बृहस्पती ग्रहाला बल देतो. श्रद्धा आणि सातत्याने केलेली प्रार्थना मनाची शक्ती वाढवते आणि सकारात्मक विचारामुळे निर्णय क्षमता सुधारते. त्यामुळे आर्थिक परिस्थिती आणि हळूहळू सुधारते. अनुभव आणि लोकविश्वास. अनेक लोकांचे असे अनुभव आहेत की अचानक पैसे अडकलेले परत मिळाले, नोकरी किंवा उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले झाले, कर्ज फेडण्याची क्षमता वाढली,
मानसिक तणाव कमी झाला. हे अनुभव वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध नसले तरी श्रद्धा आणि मानसिक सकारात्मकतेचा परिणाम नकारता येत नाही. हा उपाय आध्यात्मिक आणि श्रद्धेवर आधारित आहे. जर तो कष्ट, नियोजन आणि जबाबदारीची जागा घेऊ शकत नाही. जर कर्जमुक्तीसाठी तुम्ही उत्पन्न खर्चाचे योग्य नियोजन, अनावश्यक खर्च टाळणे, हे वेळेवर हप्ते भरणे हेही तितकेच आवश्यक आहे. कर्जमुक्ती ही केवळ आर्थिकच नाही तर मानसिक मुक्तीही आहे. गुरुवार कापूर उपाय हा एक आशेचा, विश्वासाचा आणि सकारात्मकतेचा मार्ग आहे. श्रद्धेने, सातत्याने आणि योग्य आचरणासह हा उपाय केल्यास मनात आत्मविश्वास निर्माण होतो आणि परिस्थिती हळू सुधारण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्याची ताकद मिळते. देवावर विश्वास ठेवत पण स्वतःच्या प्रयत्नांनी जोड दिल्यास कर्जमुक्ती निश्चितच शक्य आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्री श्याम. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.